नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत एक पारंपरिक अगदी साधी सोपी गोडाची रेसिपी गूळ शेलं. गूळ शेलं करण्यासाठी मी 1/2 किलो लाल भोपळा घेतलेला आहे. याची हिरवी साल वगळून आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे. 1/2 किलो भोपळ्यासाठी 75 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. आता भोपळा किसून झाला, सालीची तुम्ही चटणी करू शकता. अर्धा लिटर दूध मी इथे तापत ठेवलेलं आहे. ते आपल्याला 2-3 मिनटं उकळून घ्यायचं आहे. कढईमध्ये 2-3 चमचे तूप घालूया आणि यामध्ये ड्रायफ्रूट तळून घेऊया. काजू आणि बदाम ह्याचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत. आता हे काप तळून झालेले आहेत, काढून घेऊया. आणि आता ह्या तुपामध्ये आपल्याला भोपळ्याचा किस परतून घ्यायचा आहे. या दिवसामध्ये भोपळा थोडासा पिवळसर रंगाचा मिळतो, कोवळा असतो. मला लाल लाल रंगाचा भोपळा मिळालेला नाही आहे, पण हा भोपळा खूप स्वादिष्ट असतो. चांगला शिजण्यासाठी आपण ह्याच्यावरती 1-2 मिनटं झाकण ठेवूया. भोपळा शिजतोय तोपर्यंत गूळ एका भांड्यामध्ये काढून घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, अगदी 2-3 चमचे, आणि हा गूळ आपल्याला थोडासा पातळ करून घ्यायचा आहे. अगदी मंद आचेवरती सतत ढवळत गूळ पातळ करून घेऊया. त्याचा पाक होऊ द्यायचा नाही आहे. गूळ विरघळलेला आहे, गॅस बंद करूया. दूध पण आटलेलं आहे. आता गॅस बंद करूया. भोपळा शिजला का पाहूया. भोपळा चांगला मऊसूत शिजलेला आहे, अगदी मिळून आलेला आहे. भोपळा चांगला शिजवून घ्यायचा म्हणजे गूळ शेलं चांगलं मिळून येतं. आता यामध्ये गरम करून घेतलेलं दूध घालूया. दूध मी फार आटवलेलं नाही आहे, फक्त 5 मिनटं उकळून घेतलेलं आहे. आता दुधामध्ये पुन्हा भोपळा जरा 2-3 मिनटं शिजवून घेऊया, म्हणजे तो चांगला मिळून येईल. थोडासा घट्टपणा यावा आणि स्वाद यावा म्हणून 1 मोठा चमचा भरून ह्याच्यामध्ये दुधाची पावडर घालूया. दुधाची पावडर चांगली मिक्स करून घेऊया. 1-2 मिनटं पुन्हा आपण उकळून घेऊया. आता छान मिळून आलेलं आहे. आता यामध्ये आपण घालूया गुळाचा करून घेतलेला पाक. गुळाचा पाक घालताना सतत ढवळत राहायचं आहे. भांड्यामध्ये जो गूळ शिल्लक राहील त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून त्यानंतर मी भांडं स्वच्छ करून घेते आहे. सतत ढवळत राहायचं म्हणजे मग गूळ शेलं फुटणार नाही. आता हे ढवळून झालेलं आहे. यामध्ये आता मी केशर दूध घातलेलं आहे. तळून घेतलेलं ड्रायफ्रूट घालूया. अर्धा चमचा वेलची पावडर आणि पाऊण चमचा जायफळ. जायफळ थोडंसं जास्त घातलेलं आहे, कारण गुळाच्या पदार्थाला जायफळाचा स्वाद खूप छान लागतो. खूप मस्त असा स्वाद येतो आहे गूळ शेल्याचा. आणि हे आपलं स्वादिष्ट पौष्टिक असं गूळ शेलं आता तयार आहे. गूळ वापरलेला असल्यामुळे रेसिपी हेल्दी आहे. आता गूळ शेलं एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही गरम खाल्लं तरी पण छान लागतं, किंवा फ्रीजमध्ये ठेवून डेझर्ट म्हणून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. उपासाला गोड काय करायचा हा प्रश्न पडतो, तेव्हा उपासासाठी सुद्धा ही स्वीट डिश होऊ शकते. पिस्त्याचे काप आणि केशराने सजवलेलं आपलं गूळ शेलं तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.